स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत टेन्सला मराठीमध्ये म्हणतात काळ। तर काळ म्हणजे काय किंवा टेन्स म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार आहेत, त्या प्रकारांचे जे काही फॉर्म्युलेज आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करता येईल, वाक्यातील काळ ओळखता येईल। वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे की इंटरोगेटिव्ह आहे आणि ते कुठल्या टेन्सशी बिलॉंग्स करतं हे तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर समजून जाईल। हा जो व्हिडिओ असेल तो थोडासा मोठा होणार आहे, कारण आपण 12 प्रकारचे टेन्स अभ्यासणार आहोत आणि त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याचबरोबर इंटरोगेटिव्ह समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला काय राहणार नाही, टेन्सची कुठली अडचण राहणार नाही। आणि ग्रामरचा सगळ्यात महत्त्वाचा असा टॉपिक आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या समजून घ्यावाच लागेल, कारण इतर ग्रामरचे जे टॉपिक असतील ते डिपेंड्स असणार आहेत टेन्सवर। चला तर आता वेळ न गमावता आपण विषयावर येऊया आणि सुरुवात करूया टेन्स ही कन्सेप्ट समजून घ्यायला। चला तर बघूया टेन्सला मराठीत काय म्हणतात, काळ असं म्हणतात। मग काळ काय आहे तर त्याची व्याख्या दिली आहे बघा, ती समजून घ्या। टेन्सेस आर द वर्ब फॉर्म्स। टेन्सेस काय तर वर्ब फॉर्म्स आहेत विच इंडिकेट्स द टाइम ऑफ एन ऍक्शन। जे काय इंडिकेट करतात, टाइम ऑफ ऍक्शन इंडिकेट करण्याचं काम करतात। टाइम ऑफ ऍक्शन म्हणजे काय, कृतीची वेळ दाखवण्याचं काम हे टेन्स मधून केलं जातं। कुठली ऍक्शन तुम्ही करताय तिची वेळ सांगण्याचं काम हे काय होणार आहे तर टेन्स मधून केलं जाणार आहे। म्हणजेच कृतीची वेळ सांगण्याचं काम हे टेन्स मधून केल्या जातं किंवा इंडिकेट करण्याचं काम टेन्स मधून केल्या जातं। तर मग आता ह्या जे काही ऍक्शन आहे ती काय होऊ शकते, 3 वेळांमध्ये घडू शकते। तर मग कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या, कुठले मग ते प्रकार आहेत टेन्सचे, तर टेन्सचे एकंदरीत 3 प्रकार आहेत। पहिला म्हणजेच प्रेझेंट टेन्स, त्याला म्हणतात वर्तमान काळ। ओके, याला काय म्हणतात, वर्तमान काळ। पास्ट टेन्स त्याला म्हणतात भूतकाळ। आणि पुढचा जो आहे फ्युचर टेन्स त्याला म्हणतात भविष्यकाळ। काय म्हणतात त्याला, भविष्यकाळ। हे टेन्सचे काय तर मेन प्रकार आहेत 3। आता याचे सुद्धा 4 पडतात, म्हणजे प्रेझेंट टेन्सचे 4, पास्ट टेन्सचे 4, फ्युचर टेन्सचे 4 टेन्स पडतात। पण त्यापूर्वी प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, पास्ट टेन्स म्हणजे काय, फ्युचर टेन्स म्हणजे काय आपण समजून घेऊया। आता प्रेझेंट टेन्स म्हणजे काय तर प्रेझेंट टेन्सला मराठीत म्हणतात वर्तमान काळ। त्याची व्याख्या दिली आहे बघा, इट डिनोट्स अन ऍक्शन दॅट हॅपन नाव। डिनोट्स अन ऍक्शन, प्रेझेंट टेन्स मध्ये अशी क्रिया दाखवली जाते किंवा असं कार्य दाखवलं जातं की जे काय झालंय तर आत्ता घडलेलं आहे। इट डिनोट्स अन ऍक्शन दॅट हॅपन्स नाव, अशी कृती की जी आता घडलेली आहे ती कशा दाखवली जाते तर प्रेझेंट टेन्स मध्ये दाखवली जाते। उदाहरण घेऊया, आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो, म्हणजे मी तर पत्र लिहितोय। ही इज प्लेइंग क्रिकेट, तो क्रिकेट खेळत आहे, म्हणजे आता तो क्रिकेट खेळत आहे। आय एम टीचिंग, मी शिकवत आहे, म्हणजे मी आता काय करतोय, शिकवत आहे, म्हणजे हे काय झालं, वर्तमान काळ झालं। ओके, टेन्सचा दुसरा प्रकार तो म्हणजे पास्ट टेन्स। पास्ट टेन्सला मराठीत म्हणतात भूतकाळ। भूतकाळाची व्याख्या काय बघा, पास्ट टेन्सची व्याख्या काय दिली आहे, इट डिनोट्स अन ऍक्शन दॅट टूक प्लेस बिफोर। अशा प्रकारचं कृती, अशा प्रकारची ऍक्शन की जी काय झालेली तर घडून गेलेली आहे। टूक प्लेस बिफोर, अगोदरच ती घडून गेलेली आहे, हे ज्या वेळेस सांगितलं जातं त्याला काय म्हणतात, पास्ट टेन्स असं म्हणतात। ओके, ज्या वाक्यातून दाखवलेलं त्याला पास्ट टेन्स असं म्हणतात। पास्ट टेन्स म्हणजे काय, भूतकाळ, घडून गेलेल्या ज्या गोष्टी असतात, घडून गेलेली जी वेळ आहे, घडून गेलेली जी ऍक्शन आहे ही ज्या वाक्यात दाखवली जाते त्या वाक्याला म्हणतात पास्ट टेन्स। आता उदाहरण घेऊया, आय रोट अ लेटर, मी पत्र लिहितो, मी पत्र लिहिलं। आय रोट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहिलं, आता लिहितोय का, नाही, मी ते लिहिलं, म्हणजे कधीतरी भूतकाळात ती गोष्ट होऊन गेलेली आहे। त्यानंतर शी हॅड परचेस अ कार, तिने कार विकत घेतली होती। तिने कार विकत घेतली होती म्हणजे आता घेतेय का, नाही, म्हणजे तिने कार काय घेतली होती, विकत घेतली होती, असा त्याचा अर्थ होतो। त्यामुळे हे काय आहे तर घडून गेलेल्या गोष्टी असतात, त्यामुळे याला काय म्हणतात, पास्ट टेन्स असं म्हणतात। ओके, एक्झाम्पल्स तुम्हाला कळालेले आहेत। पुढचा प्रकार आहे भविष्यकाळ, त्याला फ्युचर टेन्स असं म्हणतात। भविष्यकाळ, फ्युचर टेन्स त्याला काय म्हणतात, भविष्यकाळ। तर भविष्यकाळ काय सांगितलं बघा, इट डिनोट्स अन ऍक्शन दॅट इज येट टू हॅपन। अशा प्रकारची कृती, अशा प्रकारची ऍक्शन की जी अजून घडणार आहे किंवा जी घडायची बाकी आहेत, दॅट
इज येट टू हॅपन, जी अजून घडायची बाकी आहे त्याला काय म्हणतात, फ्युचर टेन्स किंवा मग भविष्यकाळ असं म्हणतात. मग आता एक्झाम्पल बघूया. आय शॅल राईट अ लेटर, मी पत्र लिहिणार, मी पत्र काय करणार, लिहिणार. हे झालं भविष्यकाळ, म्हणजे ती क्रिया अजून होणार आहे. दुसरं एक्झाम्पल, दे विल व्हिजिट टू मुंबई, ते काय करतील, मुंबईला व्हिजिट देतील किंवा मग भेट देतील. म्हणजे त्यांनी दिलेली आहे का, नाही, किंवा देत आहेत का, नाही, तर ते देणार आहेत, ते मुंबईला व्हिजिट देणार आहेत, ते मुंबईला भेट देणार आहेत. म्हणजे ही क्रिया अजून घडायची बाकी आहे, त्यामुळे त्याला काय म्हणतात, भविष्यकाळ असं म्हणतात. थोडक्यात सांगतो, वर्तमान काळ किंवा प्रेझेंट टेन्सला असं म्हणतात की जी क्रिया आता घडते. ओके, पास्ट टेन्स म्हणजे क्रिया घडून गेली, आणि फ्युचर टेन्स म्हणजे जी क्रिया घडणार आहे त्याला काय म्हणतात, फ्युचर टेन्स, भविष्यकाळ असं म्हणतात. जी क्रिया घडली त्याला पास्ट, आणि जी क्रिया घडत आहे त्याला वर्तमान काळ असं म्हणतात. आता याचे जे काही 4 प्रकार पडतात ते 1 बाय 1 आता आपण अभ्यासणार आहोत. चला तर आपण सुरुवात करतोय प्रेझेंट टेन्सला, वर्तमान काळ. तर वर्तमान काळाचे 4 प्रकार पडतात प्रेझेंट टेन्सचे. पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, किंवा त्याला प्रेझेंट इंडेफिनाइट टेन्स सुद्धा म्हणतात. याला मराठीत म्हणतात साधा वर्तमान काळ. दुसरा एक कंटिन्युअस किंवा मग प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स, याला चालू किंवा मग अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणतात. पुढचा आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स, याला पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतात. आणि चौथा आहे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, याला म्हणतात पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. तर 1 बाय 1 टेन्सचे आपण काय करूया, स्ट्रक्चर्स किंवा मग फॉर्म्युलेज आपण काय करूया, समजून घेऊया. तर त्यातला पहिला आहे तो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, याला मराठीत म्हणतात साधा वर्तमान काळ. काय म्हणतात त्याला, साधा वर्तमान काळ. ओके, आता साधा वर्तमान काळाचं वैशिष्ट्य काय बघा, व्हेन अ वर्ब ऑर्डिनरली शो अन ऍक्शन ऑर इव्हेंट इन द प्रेझेंट टाइम. ज्यावेळेस एखादा वर्ब जो आहे तो ऑर्डिनरी काय करतोय, कधी ऍक्शन असेल किंवा एखादी इव्हेंट असेल प्रेझेंट टाइम मध्ये दाखवतो, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचंय, किंवा त्यालाच काय म्हणतात, सिंपल प्रेझेंट टेन्स असं म्हणतात. जर याचा फॉर्म्युलाचा विचार केला तर फॉर्म्युलाचा विचार आपण 3 पद्धतीत करणार आहोत. एक म्हणजे अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी फॉर्म्युला, एक दुसरा म्हणजे निगेटिव्ह नकारार्थी फॉर्म्युला, आणि इंटरोगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक फॉर्म्युला काय आहे ते आपण बघणार आहोत. तर पहिला आपण बघतोय अफर्मेटिव्ह सेंटेन्स फॉर्म्युला, म्हणजे होकारार्थी प्रेझेंट टेन्स, होकारार्थी फॉर्म्युला कशाचा, सिंपल प्रेझेंट टेन्सचा. तो आहे एस प्लस व्ही प्लस एस ऑब्लिक ईएस प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे यामध्ये तुम्हाला दिसेल की सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, मग कर्ता असणार आहे नाउन किंवा प्रोनाउन. नाउन किंवा प्रोनाउन हे काय असणारे, कर्ते असणार आहेत. नाउन आणि प्रोनाउन साठी तुम्हाला नाउनचे प्रोनाउनचे व्हिडिओ बघावे लागतील. तर नाउन म्हणजे नाम आणि प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. मग सर्वनामामध्ये काय, आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे झाले कर्ते. आणि त्यानंतर असणार आहे वर्ब म्हणजे क्रियापद. मग आता यामध्ये तुम्हाला सांगितलं की V1 वापरायचं. आता क्रियापदाचे 3 प्रकार दिसतात आपल्याला. V1 3 फॉर्म्स दिसतात, नाही प्रकार म्हणल्यापेक्षा 3 फॉर्म्स आपल्याला दिसतात. एक म्हणजे V1, V2 आणि V3. आता आपल्याला काय करायचं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हा V1 वापरायचा आहे. म्हणजे समजा उदाहरण घेतलं आपण, स्पीक हा V1, स्पोक हा V2 आणि स्पोकन हा V3. ओके, त्यानंतर आस्क हा V1, दुसरा आहे आस्ट हा V2 आणि तिसरा आहे आस्ट हा V3. आपल्याला काय करायचे तर हे हा V1 तुम्हाला घ्यायचा आहे. आता V1 नंतर येस आणि ईएस लिहिलंय. मग येस आणि ईएस कधी वापरायचं यासाठी काही नियम आहेत किंवा मग यासाठी काही एक रूल आहे, तो तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. तो काही मी पूर्ण सांगत बसणार नाही, थोडक्यात सांगतो काय दिलेलं आहे. तर येस आणि ईएसचा वापर कधी करायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचं आणि कॉन्सन्ट्रेशन देऊन लक्षात ठेवा, कारण सगळ्यात मोठी चुकी मुलं इथंच करतात. येस आणि ईएसला जे लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस वाक्याची सुरुवात म्हणजे दिलेल्या वाक्याची सुरुवात ज्यावेळेस काय होईल, ही कॉमा शी कॉमा इट कॉमा सिंग्युलर नाउन. ज्यावेळेस वाक्य सुरुवात ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउनने होणार त्यावेळेस तुम्हाला क्रियापदाला काय लावायचं आहे, येस किंवा ईएस प्रत्यय लावायचा आहे. ऍड धिस हे तुम्हाला येस किंवा ईएस प्रत्यय तुम्ही क्रियापदाला लावणार आहात. आणि या उलट वाक्य सुरुवात जर आय, वी, यू आणि दे त्याचबरोबर प्लुरल नाउन, तर कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लावायची आवश्यकता नाही. लक्षात राहील. मग
वाक्य सुरुवात ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊनने झाली तर तुम्ही येस किंवा येस प्रत्यय लावणार आहात. आणि इतर ठिकाणी म्हणजे आयची आय, वाक्य सुरुवात आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाऊनने झाली तर कुठलाही प्रत्यय लावायचा नाही. चला तर आता एक्झाम्पल्स बघूया. ओके, आता आपण बघतो आहोत एक्झाम्पल मध्ये समजा आता वाक्य सुरुवात आपण ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊनने केल्यानंतर येस येस कसा लागतो ते बघूया आपण. आता समजा ही घेतलं, ही स्पीक्स इंग्लिश, येस प्रत्यय लागलेला आहे, दिसतंय. यावेळेस जेव्हा तुम्ही म्हणणार, समजा तुम्ही खालच्यातलं एखादं वाक्य सुरुवात केली, जर समजा तुम्ही म्हणले आय, तर आय स्पीक इंग्लिश, कुठलाही प्रत्यय लागलेला नाही. त्यानंतर समजा तुम्ही म्हणले शी आस्क अ क्वेश्चन, ती प्रश्न विचारते, इथं तुम्हाला घ्यायला लागेल. आता याच्यापैकी कुठलं घेतलं तर आपण घेऊ यू आस्क अ क्वेश्चन. फरक समजतोय. वाक्य सुरुवात थर्ड पर्सन म्हणजेच ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊनने झाली तर आपण क्रियापद काय लावलं आहे, येस प्रत्यय लावला आहे. आणि वाक्य सुरुवात जस्ट आय, यू याने झालेली आहे, त्याचा मग कुठला प्रत्यय ऍड केलेला नाही, तशाला तसं दिलेलं आहे. आता नाऊन बघा, आता नाऊन संदीप घेऊ आपण. संदीप, ओके, संदीप विजिट्स टू केरला. ओके, संदीप विजिट्स टू केरला, इथे येस लागलेला आहे, हा सिंग्युलर नाऊन आहे. त्यानंतर आहे द बॉयज प्ले क्रिकेट एव्हरी डे. आता हे बॉयज हे अनेक वचनी आहे त्यामुळे आपण फक्त प्ले लिहिले, पण संदीप एक वचनी त्यामुळे आपण काय लिहिलं, विजिट्स लिहिलं, एस लावला. म्हणजे सिंग्युलर नाऊन असल्यावर आपण एस लावलेला आहे आणि प्लुरल नाऊन असल्यानंतर आपण काय लावलेलं नाही, कुठल्याही प्रकारचा प्रत्यय ऍड केला नाही वर्ब सोबत. लक्षात आले सर्वांचे आहे. तर हे असणार आहे, हा जो फॉर्म्युला असणार आहे तो असणार आहे अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी. तर होकारार्थी म्हणजे काय की जिथे कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह वर्ड्स वापरले जात नाही, इथे कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह वर्ड्स वापरलेले नाही, त्यामुळे हे झाला होकारार्थी फॉर्म्युला. कशाचा, सिंपल प्रेझेंट टेन्सचा. त्याचबरोबर आता बघतोय आपण निगेटिव्ह सेंटेन्स. फॉर्म्युला लिहितोय सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सेंटेन्स मध्ये लक्षात ठेवायचं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला क्रियापदाचं मूळ रूपच वापरायचं आहे, तुम्ही दुसरं रूप वापरू शकत नाही. आता हा झाला निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला. आता डू आणि डज कधी वापरायचं हा याचा प्रश्न आपल्या समोर आला असेल तर डू आणि डज साठी सारखे सेम नियम. आता मी त्याचं काय करतो, त्याचा डू आणि डजचा वापर कधी करायचा याच्यासाठी एक बॉक्स बनवतो. ओके, बघा ज्यावेळेस वाक्य सुरुवात होईल आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाऊन, काय करणार तुम्ही, डू वापरणार त्याच्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. या उलट वाक्य सुरुवात झाली ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊन, तुम्ही काय करणार आहात, डज वापरणार आहात. हा बॉक्स लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. ओके, डज वापरण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल तर ते वापरावं लागेल. एक्झाम्पल घेऊया. आता निगेटिव्ह काय आहे, कारण नॉट हा शब्द आलेला आहे. ओके, थोडासा हा सेंटेन्स, हा टेन्स मोठा आहे, बाकी छोटे छोटे आहेत. ओके, तर एक्झाम्पल घेऊया. आय डू नॉट हेल्प हिम, शी डज नॉट, कारण शी नंतर तुम्हाला डजच घ्यायचं आहे. शी डज नॉट रीड अ लेसन. ओके, त्यानंतर घेऊ आपण विकास डज नॉट, सिंग्युलर आहे बरं विकास, त्यामुळे विकास डज नॉट अटेंड अ क्लास. दे डू नॉट, दे कशाच्या नंतर, डू नंतर, दे डू नॉट प्ले क्रिकेट. कळालंय, डू आणि डजचा वापर कधी करायचा हे लक्षात आलंय. आणि हा झाला निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला, नकारार्थी वाक्य, कारण वाक्यात नॉट आलेले. नकारार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यात नकारार्थी शब्द येतात, नो, नॉट, नेव्हर, नन हे सारखे निगेटिव्ह शब्द आले म्हणजे ते वाक्य झालं निगेटिव्ह. इथे याला अफर्मेटिव्ह होकारार्थी म्हणतात, कारण इथे कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह शब्द नाही आलेला. ओके, चला पुढचा आपण बघतोय सेंटेन्सचा प्रकार, त्याचा फॉर्म्युला तो म्हणजे आहे इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स फॉर्म्युला.
आता प्रश्नार्थक वाक्याचा फॉर्म्युला काय होऊ शकतो किंवा काय आहे, तर याचा फॉर्म्युला आहे बघा, सांगतो मी ते. वाक्य सुरुवात तुम्हाला डू किंवा मग डजने करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला घ्यावं लागेल सब्जेक्ट, त्यानंतर V1, त्यानंतर ऑब्जेक्ट, शेवटी क्वेश्चन मार्क. हा झाला तुमचा इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला, प्रश्नार्थक वाक्याचा फॉर्म्युला. म्हणजे वाक्य सुरुवात फक्त डू आणि डज नाही करा, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट लिहा, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. क्वेश्चन मार्क दिला नाही तर तुम्हाला मार्क मिळणार नाही, त्यामुळे क्वेश्चन मार्क तुम्ही देणं अपेक्षित आहे. ओके, तर हे जे टेन्स आहे हे सगळ्या क्लाससाठी बरं, क्लास 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, कारण हा बेस आहे सगळ्या ग्रामरचा, त्यामुळे हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे डोक्यात टाकून घ्या. ओके, तर हा आहे डू आणि डज. आता डू आणि डज कसे वापरायचं हे तुमच्या समोर दिलेलं आहे मी, विशेष नाही. मग एक्झाम्पल लिहा, समजा डू यू हॅव अ कार, तुझ्याकडे कार आहे का, क्वेश्चन मार्क. डज ही सिंग अ सॉन्ग, शेवटी क्वेश्चन मार्क. झालं एक्झाम्पल तयार इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं. अवघड आहे काही, निश्चितच काही अवघड असं यामध्ये नाही. आता हा झाला आपला सिंपल प्रेझेंट टेन्स. चला आता पुढच्या टेन्सकडे वळूया. प्रेझेंट टेन्सचा दुसरा प्रकार तो म्हणजे कंटिन्युअस किंवा मग त्याला प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स असं म्हणतात. याला मराठीत म्हणतात चालू वर्तमान काळ किंवा मग अपूर्ण वर्तमान काळ. तर याचं काय बघा, काय दिलं याच्यामध्ये, व्याख्या बघूया अगोदर. अ वर्ब शोईंग अन ऍक्शन और इव्हेंट, असा वर्ब की जो काय करतोय, कृती किंवा मग एखादी घटना सांगतोय, विच इज गोइंग ऑन और कंटिन्युइंग ॲट द प्रेझेंट. एखादी गोष्ट, एखादी घटना ही काय तर चालू घडत आहे किंवा मग कंटिन्युइंग ॲट द प्रेझेंट टाइम, ती आता सुद्धा घडत आहे, त्याला आपण काय म्हणतो, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, चालू वर्तमान काळ असं म्हणतो. ओके, तर फॉर्म्युला काय बघा चालू वर्तमान काळाचा किंवा मग कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा, तो आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला. बघूया अगोदर होकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला. कुठल्या टेन्सचा, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा. तर याचा फॉर्म्युला आहे एस प्लस एम इज आर प्लस VING प्लस O. V1, इथं V1 काय लिहिलेलं आहे, क्रियापदाच्या मूळ क्रियापदाचं मूळ रूप आहे, त्याला तुम्हाला ING प्रत्यय लावायचं आहे. तुम्हाला मी सांगितलं क्रियापदाचे 3 रूप लक्षात आले त्या अगोदर, तर त्यातला पहिला जे रूप आहे त्यालाच तुम्हाला काय करायचं, ING प्रत्यय लावायचा आहे, इतर सेकंड आणि तिसऱ्या क्रियापद रूपाला नाही. तर V1 प्लस ING प्लस O, क्रियापदाला ING प्रत्यय लावा, शेवटी ऑब्जेक्ट. आता एम इज आर कधी वापरतात, तर बघा एम ज्यावेळेस वाक्य सुरुवात ही आय ने होईल त्यावेळेस नेहमी तुम्हाला एम वापरायचं आहे. इज कधी वापरणार तुम्ही, ज्यावेळेस वाक्याची सुरुवात होईल ही, शी, इट आणि सिंग्युलर नावाने वाक्य सुरुवात झाली तुम्हाला इज वापरायचं आहे. आणि आर तुम्हाला वापरायचं आहे कधी, ज्यावेळेस वाक्य सुरुवात वी, यू, दे आणि प्लुरल नावाने होईल त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात, आर वापरणार आहात. आता एक्झाम्पल दिलेत बघा काही इथे. आय एम प्लेइंग क्रिकेट, ही इज हेल्पिंग मी. आय नंतर मी एमच वापरलेलं आहे, ही नंतर आम्ही इजच वापरलंय, पण इथं महत्वाची गोष्ट आहे क्रियापदाला मी ING लावलं, लक्षात ठेवा. क्रियापदाला ING लावलं तरच ते कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स होईल. आणि ओळखाय सांगितलं तर बघायचं अगोदर एम इज आर नंतर ING लागलेला आहे क्रियापदाला, म्हणजे तो कुठला टेन्स आहे, कंटिन्युअस टेन्स आहे, म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स तो आहे. एम इज आर दिसलाय कंटिन्युअस आहे आणि एम इज आर नंतर ING प्रत्यय असला तर तो झाला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. तर ही इज हेल्पिंग मी. दे आर कारण दे नंतर तुम्हाला काय वापरायला सांगितलेलं आहे, आर वापरायला सांगितलेलं आहे, त्यामुळे दे आर अटेंडिंग अ सेमिनार. सचिन इज कॉलिंग टू हर, सचिन हा नाउन आहे, इज वापरलंय. वी आर आस्किंग क्वेश्चन, वी नंतर आपण आर वापरतोय कारण वी नंतर आर वापरायचं आपल्याला आहे. चला तर आता निगेटिव्ह फॉर्म्युला बघूया. हा आहे निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला. निगेटिव्ह सेंटेन्स कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला आहे एस प्लस एम इज आर प्लस नॉट. एम इज आर नंतर फक्त नॉट टाकायचंय क्रियापदाचं, बाकी फॉर्म्युला जशाल तसा आहे, फक्त एम इज आर नंतर तुम्हाला काय लिहायचंय, नॉट लिहायचंय. क्रियापदाला ING प्रत्यय जशाला तसा आणि ऑब्जेक्ट जशाला तसं. एक्झाम्पल घेऊया बघा. एक्झाम्पल बघतोय आपण. आय एम नॉट सिंगिंग अ सॉन्ग, नॉट नंतर सिंगिंग. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल, ही इज नॉट हेल्पिंग मी. इज नंतर नॉट वापरलेले म्हणजे नकारार्थी वाक्य झालेले आहे. ओके. नंबर 3, वी आर नॉट वी कॅन से दॅट प्लेइंग क्रिकेट.
हे झाले निगेटिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल्स. नॉट वापरलेलं आहे म्हणजे ते निगेटिव्ह सेंटेन्स झालं. आणि जे फॉर्म्युला हा तुमच्या समोर आहे, नायमेजारनं कधी वापरायचं हे तुमच्या समोर आहे. चला तर आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला बघूया. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला, इंटरोगेटिव्हला मराठीत म्हणतात प्रश्नार्थक वाक्याचा फॉर्म्युला आहे. तर लक्षात ठेवा, प्रश्नार्थक वाक्य जेव्हा तुम्ही बनवणार आहात त्यावेळेस तुम्हाला वाक्य सुरुवात एम इज आर ने करायची आहे. त्यानंतर तुम्ही लिहिणार सब्जेक्ट कुठले, हे सब्जेक्ट आहेत. त्यानंतर क्रियापद आयएनजी प्रत्यय, ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. ओके, तर एक्झाम्पल बघूया बघा. आर यू सिंगिंग अ सॉन्ग. आर असल्यामुळं आर ए कॅपिटल घ्यावं लागेल, वाक्य सुरुवात कॅपिटल नव्हती, लक्षात ठेवा. त्यानंतर इज शी अटेंडिंग a class. Is she attending a class? Am I solving a problem? ओके, मी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे का. आता हे झाले कशाची सुरुवात झालेली आहे, हेल्पिंग वर्बने सुरुवात झालेली आहे. आर पण आलंय, इज पण आलंय, ॲम पण आलेलं आहे. त्यानंतर सब्जेक्ट घेतलेलं आहे, त्यानंतर क्रियापद आयएनजी प्रत्यय, ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क लावलेला आहे. हे झालं इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला. कुठल्या टेन्सचा, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा. चला आता पुढच्या टेन्सकडे वळूया, तो म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. परफेक्ट प्रेझेंट टेन्स त्याला मराठीमध्ये म्हणतात पूर्ण वर्तमान काळ. आता हा पूर्ण वर्तमान काळ जो आहे तो आता आपण समजून घेत आहोत. पूर्ण वर्तमान काळाची काय व्याख्या दिली बघा. अ वर्क दॅट शोज अन ऍक्शन दॅट हॅज बीन कम्प्लिटेड ॲट द प्रेझेंट मोमेंट. आत्ता एखादी घटना, एखादी ऍक्शन जी कंप्लीट होते लगेच प्रेझेंट मोमेंटला, त्यावेळेस आपण काय वापरणार आहोत, परफेक्ट प्रेझेंट टेन्स वापरणार आहोत, किंवा त्यालाच काय म्हणतात, परफेक्ट प्रेझेंट टेन्स असं म्हणतात, किंवा पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतात. प्रेझेंट म्हणजे आत्ताच काय झाली, क्रिया संपलेली आहे हे दर्शवण्यासाठी परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. त्याचा फॉर्म्युला बघूया. अफर्मेटिव्ह होकारार्थी फॉर्म्युला काय दिला आहे, तो म्हणजेच सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हॅज वापरले जाणार आहे सब्जेक्ट नंतर, त्यानंतर V3 तुम्हाला सांगितलेलं आहे मी की क्रियापदाचे 3 रूप. समजा इथे मी घेतो एक्झाम्पल V1, V2 आणि V3. मग आता समजा राईटचाच घेऊ आपण. राईट हा झाला पहिला प्रकार किंवा पहिलं रूप, आणि दुसरं झालं रोड, आणि तिसरा ते म्हणजे रिटर्न. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, जे क्रियापद आहे त्याचं हे तिसरं रूप आपल्याला वापरायचं आहे. पहिलं रूप नाही, पहिलं म्हणजे मूळ रूप न वापरता आपण काय करणार आहोत, क्रियापदाचं तिसरं रूप तिथे लिहिणार आहोत. कुठे, हॅव हॅज नंतर. हॅव आणि हॅज कधी वापरायचे यासाठी हा तक्ता दिला आहे, हा लक्षात राहील तुमच्या, काही विषय नाही आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता पॉज करून. हॅव वापरणार आहोत आपण ज्यावेळेस वाक्य सुरुवात होईल आय, वी, यू, दे आणि प्लुरल नावने होणार वाक्याची सुरुवात, त्यावेळेस आपण वापरणार आहोत हॅव. आणि हॅज वापरणार आहोत आपण ज्यावेळेस वाक्य सुरुवात होईल ही, शी, इट आणि सिंग्युलर नावने होईल, त्यावेळेस आपण वापरणार आहोत हॅज. हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल बघा. आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क. आय नंतर मी हॅव वापरलेलं आहे, नियम जो सांगतोय आपण ते फॉलो करणार आहोत. शी हॅज फिनिश्ड हर टास्क. शी नंतर हॅज वापरायचे. दे हॅव प्लेड क्रिकेट. दे नंतर प्लेड. स्नेहा हॅज रिटर्न अ लेटर. स्नेहा नाऊन आहे सिंग्युलर, त्यामुळे आपण इथं वापरलं हॅज. ओके, आणि हे तिसरं रूप वापरायचं, हे तुम्ही प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं आहे. चला तर आता निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला बघूया. निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला, नकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला कुठल्या टेन्सचा, तर परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा. तो आहे यस प्लस हॅव ऑब्लिक हॅज, त्यानंतर नॉट. म्हणजे हॅव हॅज नंतर तुम्हाला काय वापरायचंय, नॉट वापरायचंय, क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट जशाला तसं. आणि हा जो तक्ता आहे तो तुम्हाला इथे फॉलो करायचा आहे. एक्झाम्पल घेऊ बघा. आय हॅव नॉट रिटर्न अ लेटर. ओके, त्यानंतर पुढचं आपण एक्झाम्पल घेतो. ही हॅज नॉट स्पोकन इंग्लिश. ओके, ही नंतर आपण हॅज वापरलेलं आहे, आय नंतर आपण हॅव वापरलेलं आहे. आणि हे जे तक्ते आहे त्यानुसार आपण वाक्य बनवणार आहोत. यावर तुम्ही काही वाक्य बनवून बघा. आणखी एक एक्झाम्पल सांगतो वाटलंच तर. दे हॅव नॉट प्लेड क्रिकेट. हे झालं त्याचं एक्झाम्पल. ओके, शेवटी फुलस्टॉप द्यायला विसरू नका. आता हा जो आपल्या समोर आहे तो आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला. तो म्हणजे काय, हॅव ऑब्लिक हॅज, सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, शेवटी क्वेश्चन मार्क. फक्त आपण काय केलंय, हॅव हॅजनं वाक्याची सुरुवात केली आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला आहे, झालाय इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार.
ओके, हॅव हॅज प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट हा झाला इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला. हा जो तक्ता आहे इथे सुद्धा तुम्हाला तो फॉलो करायचा आहे. एक्झाम्पल घेऊया. हॅव यू कम्प्लिटेड युअर वर्क. ओके, हे झालं एक्झाम्पल. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. हॅज शी कंपोज अ पोएम. क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायला विसरू नका. ओके, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर तिसरं रूप वापरले तर तो परफेक्ट प्रेझेंट टेन्स होणार नाही. ओके, त्यानंतर आहे पुन्हा आणखी हॅजचं एक्झाम्पल घेऊ. हॅज ही फिनिश्ड हिज वर्क. हे झालं एक्झाम्पल. ओके, हे आहेत एक्झाम्पल इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचे. चला तर प्रेझेंट टेन्सचा शेवटचा प्रकार बघूया, तो म्हणजेच परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. तर आपण बघतोय प्रेझेंट टेन्सचा चौथा प्रकार, तो म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. याला म्हणतात पूर्ण अपूर्ण किंवा पूर्ण चालू वर्तमान काळ. तर बघा याची व्याख्या काय दिलेली आहे. अ वर्ब दॅट शोज अन ॲक्शन ऑर इव्हेंट. असं वर्ब की जे एखादी क्रिया किंवा एखादी घटना सांगते. विच हॅज बीन स्टार्टेड लॉंग बिफोर. एखादी घटना जी खूप पूर्वी सुरू झालेली आहे. अँड दॅट व्हेरी ॲक्शन ऑर इव्हेंट इज गोइंग ऑन. आणि ती जी घटना किंवा ती जी इव्हेंट आहे तो काय तर इज गोइंग ऑन ॲट द प्रेझेंट टाइम. आणि जी चालू आहे कधी तर आता प्रेझेंट टाइम मध्ये सुद्धा. त्यावेळेस आपण काय वापरत आहोत तर परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरत आहोत. म्हणजे एखादी घटना सुरुवात झाली भूतकाळात परंतु ती आता सुद्धा चालू असेल तर त्यावेळेस कुठला टेन्स वापरला जातो तर तिथे वापरला जातो परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. ओके, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा अफर्मेटिव्ह फॉर्म्युला म्हणजेच त्याला आपण म्हणतो होकारार्थी फॉर्म्युला. तो कुठला आहे तर सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस VING प्लस O. म्हणजे हॅव हॅज नंतर तुम्हाला बीन लिहायचं आहे, क्रियापदाला ING प्रत्यय लावायचं आहे. हॅव आणि हॅज कधी वापरायचा हा बॉक्स तुमच्या लक्षात ठेवायचा, मी तुम्हाला सांगितलं आहे, हा तुमच्या लक्षात राहीलच. हॅव कधी वापरणार I, we, you, they आणि प्लुरल नाउन असेल तर. आणि हॅज वापरणार कधी ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउनने सुरुवात झाली तर. त्यानंतर काय एक्झाम्पल्स आहेत बघा. I have been writing a letter. He has been living in Nagpur since 2010. She has been teaching since 2010. आता हे काय एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे आय हॅव बीन रायटिंग अ लेटर म्हणजे मी पत्र लिहित आलेलो आहे. ही हॅज बीन लिव्हिंग इन नागपूर सिन्स 2010. मी 2010 पासून नागपूरमध्ये राहत आलेलो आहे. म्हणजे 2010 पासून तो राहत आलेला आहे. आता सुद्धा तो कुठं राहतोय तर नागपूरमध्ये राहत आहे. ओके, चला आता निगेटिव्ह याचा फॉर्म्युला बघूया. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा निगेटिव्ह फॉर्म्युला बघा काय दिलेला आहे. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज नॉट. हॅव हॅज नंतर नॉट टाका, बीन लिहा, व्हीला म्हणजे V1ला म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाला ING प्रत्यय लावून शेवटी ऑब्जेक्ट. एक्झाम्पल हॅव हॅजचे नियम सेम. ही हॅज नॉट बीन टीचिंग. आय हॅव नॉट बीन रायटिंग अ लेटर. हा फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. हे झाले त्याचे एक्झाम्पल्स. आता याचाच तुम्ही इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर जर बघितला तर हॅव हॅजने वाक्याने सुरुवात करायची आहे. त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर बीन, त्यानंतर तुम्ही लिहिणार आहात बीन, नंतर तुम्ही घेणार आहात VING प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी काय असणार आहे तर क्वेश्चन मार्क असणार आहे. एक्झाम्पल्स आहेत. हॅव आय बीन रायटिंग अ लेटर. हॅज शी बीन सिंगिंग. हॅज शी बीन सिंगिंग म्हणजे ती गाणे गात आलेली आहे का असा त्याचा अर्थ होतो. थोडक्यात सांगायचं झालं परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरतात कधी एखादी घटना भूतकाळात सुरू झालेली आहे आणि ती कंटिन्युअसली चालू आहे म्हणजे सध्या सुद्धा चालू असेल तर आपण त्यावेळेस काय वापरणार आहोत तर परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरणार आहोत. ओके, चला तर आता पुढच्या टेन्सला सुरुवात करूया. आपण बघत आहोत पास्ट टेन्स. पास्ट टेन्सला म्हणतात भूतकाळ. तर भूतकाळ म्हणजे काय, ज्या क्रिया घडून गेलेल्या आहेत ही ज्या इव्हेंटमधून किंवा ॲक्शनमधून दाखवण्याचं काम केलं जातं त्याला म्हणतात भूतकाळ. ओके, तर याचे सुद्धा 4 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार तो म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स. त्याला मराठीत म्हणतात साधा भूतकाळ. तर साधा भूतकाळ हा कसा ओळखायचा असतो तर लक्षात ठेवायचं की वाक्याची सुरुवात ही सब्जेक्ट होणार आहे. त्यानंतर V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप. हे आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला म्हणजे होकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला जर तुम्ही बघितला तर तुम्हाला दिसेल की V2 सब्जेक्ट नंतर काय आलं V2 आलेलं आहे. V2 म्हणजे काय तर क्रियापदाचं दुसरं रूप. क्रियापदाचे एकंदरीत 3 रूप आहेत. एक V1, V2 आणि V3. आपल्याला वापरायचा कुठला हा V2 वापरायचा आहे. उदाहरण घेतलं बघा. सिंग, सॅंग, संग. सिंग हा झाला V1, सॅंग झाला V2 आणि संग झाला V3. राईट, रोट, रिटर्न. राईट झाला V1, रोट झाला V2 आणि रिटर्न झाला V3. त्यानंतर आपण घेऊया प्ले, प्लेड आणि प्लेड. आता हा जो आहे प्ले हा झाला V1, हा झाला V2 आणि
तो झाला V3. तर आपल्याला काय करायचं, V2 इथे वापरायचा आहे. आता बघा एक्झाम्पल बघा तुम्ही, ही सॅंग अ सॉन्ग. सॅंग हा काय आहे, V2 आहे. सॅंग हा काय आहे, V2 आहे. म्हणजेच ही सॅंग अ सॉन्ग, तो काय करतो, गाणं गातो. शी रोट अ लेटर. रोट, हे रोट जे आहे ते V2 आहे. ओके. दे प्लेड क्रिकेट, हे जे प्लेड हा शब्द आहे तो सुद्धा काय तर V2 इथे आहे. ओके. आता आपण बघणार आहोत सिंपल पास्ट टेन्सचा निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला, म्हणजे नकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला काय आहे. तर लक्षात ठेवा, सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस V1, इथे काय असणार आहे, V1 वापरलं जाणार आहे डिड नॉट नंतर, आणि त्यानंतर असणार आहे ऑब्जेक्ट. आता डिड नॉट आलं तर आपण काय करायचं, V1 घ्यायचंय. ओके. कारण डिड प्लस V1 इज इक्वल टू V2. V2 काढायचंय म्हणल्यावर आपला V1 घ्यावा लागेल. डिड आपण काय करतोय तर हे वापरत आहोत आणि त्यानंतर आपण घेतो आहोत नॉट. ओके. हे आहे त्याचा फॉर्म्युला, कशाचा, निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला. कुठल्या टेन्सचा, सिंपल पास्ट टेन्सचा. एक्झाम्पल बघा, शी डिड नॉट आस्क अ क्वेश्चन. V1 घ्यायला विसरू नका, नाहीतर इथं तुम्ही चुकी करणार, इथे V2 घेतलं म्हणजे इथे V2च घ्यायचंय. तसं होणार नाही, इथे तुम्हाला काय करावं लागेल, V1च घ्यावं लागेल. वी डिड नॉट प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळलो नव्हतो, म्हणजे इथं काय येईल तर आपण V1च घेणार आहोत. चला तर आता आपण बघूया पुढचा फॉर्म्युला, तो म्हणजे इंटरोगेटिव्ह फॉर्म्युला. सिंपल पास्ट टेन्सचा आपण बघतो इंटरोगेटिव्ह फॉर्म्युला. तो आहे डिड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, शेवटी क्वेश्चन मार्क. डिड घेतलं म्हणजे तुम्हाला V1च लिहायचं, हे डोक्यात टाकून घ्या एकदा. ओके. डिड आलं म्हणजे तुम्हाला क्रियापदाचं मूळ रूपच लिहायचंय. पुढे एक्झाम्पल बघा, डिड ही आस्क अ क्वेश्चन. डिड, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर आस्क, V1 आणि शेवटी ऑब्जेक्ट, आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. दुसरं एक्झाम्पल, डिड दे प्ले क्रिकेट. आणि सर्वांसाठी, म्हणजे जसं आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बघितलं की आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन असेल तर आपण डू वापरत होतो, पण इथं तसं काही नाही. तर सगळ्यांसाठी तुम्हाला काय वापरायचं, डिडच वापरायचं आहे. म्हणजे सिंपल पास्ट टेन्सची सुरुवात ही क्वेश्चन विचारताना कशाने होणार आहे, डिडनेस होणार आहे. आणि त्याचं जे डिडचं जे डी आहे ते कॅपिटल तुम्हाला लिहावं लागेल, कारण वाक्याची सुरुवात ही कशाने होत असते, कॅपिटल लेटरने होत असते. चला तर आता पुढच्या टेन्सकडे वळूया, तो म्हणजे कंटिन्युअस पास्ट टेन्स. कंटिन्युअस पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्सला म्हणतात चालू भूतकाळ. ओके. याला काय म्हणतात, चालू भूतकाळ. तर चालू भूतकाळाचं काय वैशिष्ट्य आहे बघा, लक्षात ठेवायचं की व्हेन अन ऍक्शन वॉज गोइंग इन द पास्ट, ज्यावेळेस क्रिया ही भूतकाळामध्ये काय असते, चालू असते, त्यावेळेस काय केलं जातं तर कंटिन्युअस पास्ट टेन्स वापरला जातो. कंटिन्युअस पास्ट टेन्सला प्रोग्रेसिव्ह पास्ट टेन्स असं सुद्धा म्हणतात. प्रोग्रेसिव्ह आणि कंटिन्युअस हे सारखेच अर्थाचे शब्द आहेत, हे लक्षात ठेवा. कारण जर परीक्षेत प्रोग्रेसिव्ह आलं तर तुम्ही प्रश्न पडायचा पुन्हा, त्यामुळे प्रोग्रेसिव्ह आणि कंटिन्युअस एकच आहे. तर याचा फॉर्म्युला जर बघितला, अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला म्हणजे होकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला, तो काय आहे, सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V1 प्लस ING प्लस O, म्हणजे मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय आणि शेवटी ऑब्जेक्ट. वॉज आणि वेअर कधी वापरायचे, हा टेबल लक्षात ठेवायचा आहे. वॉज वापरणार आहोत आपण ज्यावेळेस वाक्याची सुरुवात होईल आय, ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउनने, आणि वर वापरणारे आपण ज्यावेळेस वाक्य सुरुवात होईल वी, यू, दे आणि प्लुरल नाउनने. ओके. ज्यावेळेस वाक्य सुरुवात कशाने होईल, वी आणि त्यानंतर यू, दे, प्लुरल नाउनने होईल, त्यावेळेस आपण वी वापरणार आहोत. एक्झाम्पल घेऊया, आय वॉज रीडिंग अ बुक. आय सब्जेक्ट, वॉज आपण घेतो नियमानुसार, त्यानंतर आपण रीड, रीडला काय करतो, ING प्रत्यय लावतो, म्हणजे रीडिंग अ बुक, शेवटी फुल स्टॉप. ओके. ही वॉज प्लेइंग क्रिकेट, तो क्रिकेट खेळत होता, त्यावेळेस ती ऍक्शन चालू होती, ती घटना घडत होती. ओके. दे वर प्लांटिंग ट्रीज, ते झाडे लावत होते. ओके. हा झाला सिंपल पास्ट टेन्सचा अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला. आता निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला काय आहे तर वॉज वेअर नंतर फक्त नॉट लिहा, म्हणजे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस नॉट प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, आपण फक्त नॉट टाकले वॉज वेअर नंतर. एक्झाम्पल बघा, बाकी हे जे वॉज वेअरचे नियम आहेत ते सारखेच. संदीप वॉज नॉट सेलिंग बुक्स, वॉज नॉट, वॉज नंतर नॉट टाकलं, संदीप पुस्तके विकत नव्हता. वी वर नॉट प्लेइंग क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळत नव्हतो. आता या टेन्सचा आपण बघतो इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला. तर मग इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला काय, चला तर तो बघूया. हा आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला. कुठल्या टेन्सचा, कंटिन्युअस पास्ट टेन्सचा. तो काय तर याचा फॉर्म्युला सांगता येईल, वॉज ऑब्लिक वर प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ING प्लस O, शेवटी क्वेश्चन मार्क. फक्त वॉज वेअरने आपण सुरुवात केली आहे. मला लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही वाक्य लिहिणार त्यावेळेस तुम्हाला हे दोन्ही पण काय करायचे, कॅपिटलने सुरुवात करायची आहे. मग वॉज ही आस्किंग अ क्वेश्चन, तो प्रश्न विचारत होता का, त्यावेळेस क्रिया चालू होती. बरं, हे लक्षात ठेवा. क्रिया चालू असेल भूतकाळात त्यावेळेस आपण काय करतो, कंटिन्युअस पास्ट टेन्स वापरतो. वर दे अटेंडिंग अ क्लास, ते क्लास अटेंड करत होते का.
अशा प्रकारे तुम्ही याचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवू शकता. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला तुम्ही बनवू शकता किंवा वाक्य बनवू शकता. भूतकाळात चालू भूतकाळात एखादा प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. चला तर आता पुढचा टेन्सकडे वळूया, तो म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स. परफेक्ट पास्ट टेन्स त्याला म्हणतात पूर्ण भूतकाळ. ओके, पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळाचं वैशिष्ट्य काय बघा, कसं ओळखायचं भूतकाळ किंवा भूतकाळामध्ये कुठली वेळ दाखवला जातो. लक्षात ठेवायचं आहे की वेन अन ॲक्शन हॅड बीन फिनिश इन द पास्ट, ज्यावेळेस क्रिया ही भूतकाळातच संपून गेलेली असते तेव्हा आपण काय करणार आहोत तर परफेक्ट पास्ट टेन्स वापरणार आहोत. मग आता परफेक्ट पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय बघा, अफर्मेटिव्ह फॉर्म्युला बघूया अगोदर. होकारार्थी फॉर्म्युला तो आहे एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ. आपण इथे हॅड वापरणार आहोत सब्जेक्ट नंतर. म्हणजे वाक्यात जर तुम्हाला हॅड दिसलं त्याच्यानंतर तुम्हाला V3 दिसला तर म्हणजे तो टेन्स कुठला आहे, परफेक्ट पास्ट टेन्स आहे. जसं अगोदरचा टेन्स आपण बघितला, वॉज वेअर नंतर VING दिसला म्हणजे तो काय कंटिन्युअस पास्ट टेन्स. इथे काय तर हॅड दिसलं V3 दिसलं म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स. ओके, एक्झाम्पल बघा, आय हॅड रिटर्न अ लेटर, मी पत्र लिहिलं होतं त्यावेळेस ते क्रिया संपून गेलेली आहे. शी हॅड गिवन अ स्पीच, तिने स्पीच दिलं होतं, तिने भाषण दिलं होतं, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आहे निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला. आता परफेक्ट पास्ट टेन्सचा निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला काय तर तो आहे बघा, सब्जेक्ट प्लस हॅड नॉट. फक्त नॉट टाकायचं तुम्हाला हॅड नंतर नॉट टाका, ते झालं निगेटिव्ह. हॅड नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. तर मग एक्झाम्पल घेता येईल, आय हॅड नॉट रिटर्न अ लेटर, मी पत्र लिहिलं नव्हतं. ही हॅड नॉट संग अ सॉन्ग, तो त्याने गीत गायलं नव्हतं, म्हणजे क्रिया त्यावेळेसच काय झालेली, संपून गेलेली आहे. त्यास आपण वापरतोय परफेक्ट पास्ट टेन्स. आता परफेक्ट पास्ट टेन्सचा इंटरोगेटिव्ह फॉर्म्युला काय, प्रश्नार्थक फॉर्म्युला काय तर लक्षात ठेवायचंय. फक्त हॅडने सुरुवात करा, शेवटी क्वेश्चन मार्क लिहून द्या. मग आता इथे हे जे हॅड आहे त्याने आपण सुरुवात केली आहे, सब्जेक्ट घेतला, V3 घेतला, ऑब्जेक्ट घेतला आणि शेवटी क्वेश्चन मार्क टाकून दिला. आता एक्झाम्पल बनवायचं असेल तर काय येईल, हॅड दे अटेंडेड अ सेमिनार, त्यांनी सेमिनार अटेंड केला होता का. होता का त्यावेळेस ती क्रिया संपलेली, प्रश्न त्यावेळेस संपलेला आहे. हॅड शी ऑर्गनाइज अ पार्टी, तिने पार्टी दिली होती का, अशा प्रकारे त्याचा आपण अर्थ घेऊ शकतो. ओके, तर हे असणार आहेत फॉर्म्युले, हे डोक्यात ठेवायचे तुम्हाला, कारण परीक्षेत प्रश्न येतो आयडेंटिफाय द टेन्स, त्यामुळे हे फॉर्म्युले तुम्हाला गरजेचे आहेत. ओके, चला तर आता पुढच्या टेन्सकडे वळूया, तो म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. आपण बघतोय परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, त्यालाच म्हणतात पूर्ण अपूर्ण भूतकाळ किंवा मग त्यालाच म्हणतात पूर्ण चालू भूतकाळ. ओके, तर याच्याबद्दल काय सांगता येईल बघा, कधी वापरला जातो हा टेन्स तर वेन अन ॲक्शन हॅड बीन स्टार्टेड इन द पास्ट अँड वॉज गोइंग ऑन इन द पास्ट, ज्यावेळेस ॲक्शन ही सुरू होते पास्टमध्ये आणि ती पास्टमध्ये चालू असते त्यावेळेस आपण काय करणार आहोत, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्सचा वापर करणार आहोत. ओके, आता परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्सचं सूत्र काय, त्याचं सूत्र दिलं बघा. अफर्मेटिव्ह फॉर्म्युला बघूया अगोदर, सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V1 प्लस ING प्लस ओ. सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V1 प्लस ING प्लस ओ, हे आहे सूत्र अफर्मेटिव्हचं. कशाचं, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्सचं. उदाहरण बघा, येस आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 3 hours, मी 3 घंट्यापासून काय तर क्रिकेट खेळत आलेलो होतो. शी हॅड बीन रायटिंग अ नोवेल, ती काय करत होती, पत्र लिहत आलेली होती. त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला काय बघा, निगेटिव्ह सेंटेन्स नकारार्थी वाक्य, फक्त हॅड नंतर नॉट तुम्हाला टाकायचं, बाकी फॉर्म्युला जशाला तसा बघा. सब्जेक्ट प्लस हॅड नॉट प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ओ. एक्झाम्पल, ही हॅड नॉट बीन सफरिंग फ्रॉम कोल्ड, COLD, तो सॉरी इथं फिवर लिहिलेलं आहे. ही हॅड नॉट बीन सफरिंग फ्रॉम फिवर, तो तापेने काय झालेला नाही तर त्याला तापेचा त्रास झालेला नव्हता. ओके, आय हॅड नॉट बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलेलो नव्हतो, त्यावेळेसच ती क्रिया चालू होती. सुरुवात तिची भूतकाळात झाली होती. इंटरोगेटिव्ह फॉर्म्युला बघूया त्यानंतर. इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक फॉर्म्युला, तो काय बघा, फक्त हॅडने सुरुवात करायची आहे, बाकी जशाला तसं शेवटी क्वेश्चन मार्क द्या. हॅड सब्जेक्ट बीन V1 प्लस ING प्लस ओ, शेवटी क्वेश्चन मार्क. एक्झाम्पल घेतलं तर समजेल, हॅड ही बीन डिलिव्हरिंग स्पीच, तो स्पीच देत आला होता का. हॅड शी बीन प्लेइंग क्रिकेट, ती क्रिकेट खेळत आली होती का. अशा प्रकारे त्याचा अर्थ आपण मराठीत घेऊ शकतो. हे फॉर्म्युले लिहून घ्या किंवा मग हे चांगल्या प्रकारे तुम्ही काय करा, लर्न करा, कारण आयडेंटिफिकेशनला प्रश्न तुम्हाला येत असतो. चला तर आता पुढचा टेन्सकडे वळूया, तो म्हणजे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स आपल्याला माहिती आहे की ज्यामध्ये काय केलं जातं तर भविष्याचा काळ दर्शवला जातो, त्याला आपण म्हणतो फ्युचर टेन्स. तर फ्युचर टेन्सचे सुद्धा 4 प्रकार आहेत, 1 बाय 1 आपण अभ्यासतो आहोत. पहिला आहे सिंपल फ्युचर टेन्स, त्याला म्हणतात साधा भविष्यकाळ.
ओके, मग या फ्युचर टेन्सला कसं ओळखायचं, कधी वापरतात हा फ्युचर टेन्स, ज्यावेळेस ऍक्शन विल हॅपन इन फ्युचर, ज्यावेळेस क्रिया ही काय असणार आहे तर भविष्यात घडणार असेल, एखादी क्रिया भविष्यात घडणार असेल आणि आपल्याला असं सांगायचं असेल त्यावेळेस आपण काय वापरणार आहोत, सिंपल फ्युचर टेन्स वापरणार आहोत. ओके, तर याचा फॉर्म्युला काय आहे, तर याचा फॉर्म्युला आहे अफर्मेटिव्ह होकारार्थी फॉर्म्युला, तो आहे सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ओके, शाल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. मग शाल आणि विल कधी वापरतात तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला की वाक्याची सुरुवात ज्यावेळेस कशाने होईल, शॉलने होईल, तुम्हाला ज्यावेळेस वाक्याची सुरुवात आय आणि वी ने होईल त्यावेळेस तुम्हाला शाल वापरायचंय आणि इतरांसाठी तुम्हाला विल वापरायचंय. वाक्याची सुरुवात आय आणि वी ने झाली तर तुम्ही शाल वापरणार, इतरांसाठी तुम्ही काय वापरणार आहात, विल वापरणार आहात. तर एक्झाम्पल बघतोय आपण, आय शाल कॉल हिम, मी त्याला फोन करेल, मी त्याला बोलवेल. शी विल कॉल मी, ती मला बोलवेल. दे विल प्ले क्रिकेट, ते क्रिकेट खेळतील, म्हणजे ती क्रिया भविष्यात घडेल. घडतीये का नाही, घडली आहे का नाही, तर ही भविष्यात क्रिया घडेल, त्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्स वापरत आहोत. त्याचा निगेटिव्ह फॉर्म्युला बघा काय आहे, सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस नॉट. शाल विल नंतर आपण वापरणार आहोत नॉट, त्यानंतर V1 आणि ऑब्जेक्ट. आता शाल विल नॉट याला असंही म्हणतात बरं का, शाल प्लस नॉट बरोबर शांट, विल प्लस नॉट बरोबर वोंट. वोंट म्हणजे विल नॉट. ओके, तर एक्झाम्पल बघा, आय शाल नॉट हेल्प हिम, मी त्याला मदत करणार नाही. ही विल नॉट रिसीव्ह माय फोन, तो माझा फोन उचलणार नाही. म्हणजे हे झाले निगेटिव्ह वाक्य, किंवा आपण याला असंही म्हणू शकतो, आय शांट हेल्प हिम, मी त्याला मदत करणार नाही. ही वोंट रिसीव्ह माय कॉल, तो माझा फोन उचलणार नाही. आता हे झालं निगेटिव्ह फॉर्म्युला. त्यानंतर आपण बघतो इंटरोगेटिव्ह फॉर्म्युला. इंटरोगेटिव्ह प्रश्न विचारण्याचा फॉर्म्युला, की भविष्यात एखादी क्रिया करायची की नाही हे प्रश्न तुम्ही विचारू शकता या फॉर्म्युल्याने. तर तुम्हाला शाल आणि विलने सुरुवात करायची आहे, त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे सब्जेक्ट, त्यानंतर V1 ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. एक्झाम्पल घेऊया, विल ही सिंग अ सॉन्ग, तो गीत गायल का, तो गाणं गायल का. विल यू आस्क हिम, तू त्याला विचारशील का, म्हणजे आता विचारतोय का नाही, विचारलंय का नाही, तर विचारशील का म्हणजे ही भविष्यामध्ये होणारी क्रिया आहे. त्यामुळे आपण इथे काय वापरतोय, सिंपल फ्युचर टेन्स वापरतो आहोत. हे फॉर्म्युले चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा, लिहून घ्या. ओके, चला तर आता या फ्युचर टेन्सच्या पुढच्या प्रकारे वळूया, तो म्हणजेच कंटिन्युअस फ्युचर टेन्स. त्याला म्हणतात चालू वर्तमान काळ, यालाच कंटिन्युअस फ्युचर टेन्स याला म्हणतात चालू भविष्यकाळ, किंवा मग यालाच प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्स म्हणजेच अपूर्ण भूतकाळ सुद्धा म्हणतात. ओके, तर याचे काय कधी वापरतात हा टेन्स, तर बघा, व्हेन अन ऍक्शन विल बी गोइंग ऑन इन फ्युचर, ज्यावेळेस भविष्यात एखादी क्रिया चालू असेल असं सांगायचं असेल त्यास आपण काय करणार आहे, कंटिन्युअस फ्युचर टेन्स वापरणार आहोत. ओके, तर याचं सूत्र काय आहे बघा, याचा फॉर्म्युला काय आहे, तर एस प्लस शाल ऑब्लिक विल प्लस बी प्लस VING प्लस O. शाल विल नंतर बी हे तुम्हाला टाकायचं आहे, क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा आणि शेवटी ऑब्जेक्ट आणि फुल स्टॉप द्यायचा आहे निश्चितच. तर आता एक्झाम्पल घेऊया, आय शाल बी रीडिंग अ बुक, मी पुस्तक वाचत असेल, म्हणजे त्यावेळेस भविष्यात ती क्रिया चालू असेल. ही विल बी डान्सिंग इन प्रोग्राम, तो प्रोग्राम मध्ये नाचत असेल. नाचतोय का नाही, नाचलाय का नाही, तर तो नाचत असेल, म्हणजे त्यावेळेस ती क्रिया चालू असेल. हे सांगण्यासाठी आपण काय करतोय, तर कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा वापर करणार आहोत. आता याचं निगेटिव्ह स्ट्रक्चर काय आहे, नकारार्थी स्ट्रक्चर, तर शाल विल नंतर फक्त नॉट टाका आणि त्यानंतर बी घ्या. शालचं शांट होतं, विलचं वोंट होतं, तुम्हाला मी अगोदर सांगितलेलंच आहे. तर वी शाल नॉट बी प्लेइंग क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळत नसू, म्हणजे त्यावेळेस ती क्रिया चालू नसेल भविष्यामध्ये. शी विल नॉट बी रायटिंग अ लेटर, ती पत्र लिहत नसेल. ओके, अशा प्रकारे त्याचा अर्थ मराठीत आपण घेऊ शकतो. हे आहे निगेटिव्ह फॉर्म्युला. शाल विल नंतर नॉट लिहा, बाकी गोष्टी जशाला तशात. त्यानंतर शाल विल साठी आय आणि वी नंतर शाल आणि विल, आय आणि वी नंतर शाल वापरायचे आणि इतरांनंतर तुम्हाला विल वापरायचं, हे लक्षात असू द्या. इंटरोगेटिव्ह फॉर्म्युला काय सांगतोय, तर शाल आणि विलने सुरुवात करा, सब्जेक्ट नंतर बी लिहा, V1 ING ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. एक्झाम्पल घेतलं, विल यू बी डिलिव्हरिंग स्पीच, ओके, तू स्पीच देत असेल का. ओके, विल शी बी सिंगिंग अ सॉन्ग, ती गीत गात असेल का. अशा प्रकारे आपण हे वाक्य काय करू शकतो, तर बनवू शकतो. ओके, हे फॉर्म्युले चांगल्या प्रकारे लक्षात असू द्या. चला तर आता पुढच्या टेन्सकडे वळूया, तो म्हणजे परफेक्ट फ्युचर टेन्स, त्याला म्हणतात पूर्ण भविष्यकाळ. चला तर आपण बघतोय फ्युचर परफेक्ट
टेन्स. परफेक्ट फ्युचर टेन्स त्याला पूर्ण भविष्यकाळ असं म्हणतात. तर काय दिले बघा, वेन अन ऍक्शन विल बी फिनिश इन फ्युचर. ओके, ज्यावेळेस ऍक्शन, कृती किंवा इव्हेंट, एखादी घटना ही काय होत असेल, भविष्यामध्ये संपत असेल, भविष्यात सुरू होते भविष्यात संपत असेल, भविष्यात संपत असेल, तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार आहोत, परफेक्ट फ्युचर टेन्स. आता याची एक फॉर्म्युला काय बघायचा, अफर्मेटिव्ह होकारार्थी, तो म्हणजे एस प्लस शॉल ऑब्लिक विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. शॅल विल नंतर तुम्हाला काय लिहायचंय, हॅव लिहायचंय, त्यानंतर V3 आणि ऑब्जेक्ट. ओके, एक्झाम्पल बघा, आय शॉल हॅव रिटर्न अ लेटर. मी पत्र लिहिलेलं असेल, म्हणजे त्यावेळेस ती क्रिया संपलेली असेल, भविष्यात ती क्रिया संपलेली असेल. शी विल हॅव फिनिश्ड हर प्रोजेक्ट. तिने तिचा प्रोजेक्ट पूर्ण केला असेल. ओके, म्हणजे ती क्रिया तिथे संपलेली, तिचा प्रोजेक्ट तिथे संपलेला आहे. निगेटिव्ह सेंटेन्स फॉर्म्युला. आता नकारार्थी सेंटेन्सचा फॉर्म्युला काय आहे, परफेक्ट फ्युचर टेन्सचा, तो आहे एस प्लस शाल ऑब्लिक विल प्लस नॉट. शाल ऑब्लिक आणि विल नंतर तुम्हाला नॉट लिहायचंय, हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. फक्त नॉट टाका शाल आणि विल नंतर. आय शॅल नॉट हॅव रिटर्न अ लेटर. मी पत्र लिहिलेलं नसेल. ही विल नॉट हॅव अटेंडेड अ सेमिनार. त्यांनी सेमिनार अटेंड केलेला नसेल. ओके, अशा प्रकारे तुम्ही हे वाक्य बनवू शकता. त्यानंतर पुढचं आहे इंटरोगेटिव्ह फॉर्म्युला. इंटरोगेटिव्ह फॉर्म्युलासाठी तुम्हाला शाल विलने सुरुवात करायची आहे ॲज युजल. सब्जेक्ट हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, शेवटी क्वेश्चन मार्क. ओके, मग एक्झाम्पल घ्यायचं असेल तर काय येईल, विल यू हॅव सॉल्व प्रॉब्लेम्स. तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व केला असेल का. ओके, विल ही हॅव पार्टिसिपेटेड इन मुवमेंट. त्यांनी मुवमेंटमध्ये चळवळीत भाग घेतला असेल का, तो घेणार असेल का. अशा प्रकारे तुम्ही वाक्य बनवू शकता. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा, आयडेंटिफिकेशनसाठी तुम्हाला ते कामं येतील. चला तर आता पुढच्या टेन्सकडे वळूया. फ्युचर टेन्सचा शेवटचा प्रकार तो म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स समजून घ्यायला. परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स त्याला म्हणतात पूर्ण चालू भविष्यकाळ. तर याच्यामध्ये हे कधी वापरतात हे टेन्स, तर लक्षात घ्या. an action, when an action will start in future and finish in future. ज्यावेळेस एखादी कृती, एखादी ऍक्शन, एखादी घटना ही भविष्यात चालू होते आणि भविष्यातच काय होते, संपते. अशा वेळेस असं ज्यावेळेस आपल्याला वाक्य वापरायचं असेल त्यावेळेस आपण काय करणार आहोत, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा वापर करणार आहोत. ओके, चला आता फॉर्म्युला बघूया. फॉर्म्युला काय सांगतोय, येस प्लस शाल ऑब्लिक विल प्लस हॅव बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. V1 ला ING लावून द्या, हॅव बीन इथे वापरा. शाल विल कधी वापरायचं हे तुम्हाला इथे दिलेलंच आहे. ओके, आय आणि V असेल तर शाल आणि विल कधी वापरायचे, तर इतर साठी आपण विल वापरतोय. तर आय शाल हॅव बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहत आलेलो असेल, म्हणजे मी पत्र लिहत असेल त्यावेळेस, आणि त्यावेळेसच ते संपलेलं असेल. पुढचं आहे ही विल हॅव बीन कंपोजिंग पोएम. तो पोएम बनवत आलेला असेल, म्हणजे सुरुवात भविष्यातच होते आणि तिथेच तो शेवट करतोय. निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय बघा, शाल विल नॉट. शाल विल नंतर तुम्हाला काय करायचंय, नॉट टाकायचंय फक्त, आणि हॅव बीन प्लस V1 प्लस ING ऑब्जेक्ट. आय शॉल नॉट हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत आलेलो नसेल. शी विल नॉट हॅव बीन रायटिंग अ लेटर. ती पत्र लिहित आलेली नसेल. ओके, आणि शेवटचा तो म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर काय असणार आहे, तर बघा शाल विलने सुरुवात करायची आहे, सब्जेक्ट हॅव बीन प्लस V1 प्लस ING, शेवटी ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. याचं तुम्ही वाक्य बनवू शकता, विल यू हॅव बीन कंपोजिंग अ पोएम. तो किंवा तू पोएम्स या कंपोज करत आलेला असेल का, किंवा तू पोएम कंपोज करत असशील का. विल शी हॅव बीन रायटिंग अ लेटर. ती पत्र लिहत आलेली असेल का. अशा प्रकारे त्याचा अर्थ घेऊ शकतो आपण मराठीमध्ये. तर हे फॉर्म्युले तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे काय करा, तर लक्षात असू द्या. ओके, चला तर आय होप दॅट तुम्हाला हे तीनही टेन्सेस काय झालेले आहेत, समजलेले आहेत. ओके, हे टेन्स हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे सगळे जे फॉर्म्युले मी सांगितले आहेत ते तुम्ही काय करा, लिहून ठेवा आणि ते पाठ करा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, परीक्षेत असा जर प्रश्न आला तर तुम्हाला काय करता येईल, तर हे आयडेंटिफिकेशन ऑफ टेन्स ओळखा. हा प्रश्न आला तुम्हाला या फॉर्म्युलेचा फायदा होईल. किंवा टेन्स ट्रान्सफर करा. आता हे सगळ्या क्लासला येऊ शकता, 8वी 9वी 10वी 11वी 12वी कुठल्याही क्लासला आयडेंटिफिकेशन असेल किंवा मग ट्रान्सफर द टेन्स असा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य दिलेलं असेल आणि सांगितलं असेल तुम्हाला मेक इट फ्युचर टेन्स, मग त्यावेळेस कुठला टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स बनवा. तर तुम्हाला सिम्पल फ्युचर टेन्सचं जर तुम्हाला सूत्र माहीत असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे त्याला सॉल्व्ह करू शकाल. त्यानंतर
ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस असेल त्यासाठी आपल्याला सूत्रांची गरज पडणार आहे. डायरेक्ट इनडायरेक्टसाठी आपल्याला या सूत्रांची गरज पडणार आहे. ओके, म्हणजे हे सूत्र जे असतात ते खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ते पाठ करून ठेवा चांगल्या प्रकारे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.